मित्रांनो, आज आपली सोयाबीनची पेरणी चालू आहे। तुम्ही बघू शकता पाठीमागे पूर्ण आपण सोयाबीनची पेरणी करून घेतली आज। आणि कसं नियोजन केले, काय केले, संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये सांगणार आहे। अशा प्रकारे तुम्ही सुद्धा नियोजन करू शकता। तर या पद्धतीमध्ये मी दुष्काळासाठी आणि कमी पाण्यामध्ये येणाऱ्याची काय सोय केली आणि पाण्यामध्ये कसा तग धरायचा, काय कोणते खतं वापरले, खताची कोणती सेटिंग ठेवली, त्यानंतर पेरणीचं अंतर काय ठेवलं, कोणतं बियाणं वापरलं, कोणतं वाण वापरलं, बीज प्रक्रिया केली की नाही, संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये सांगणार आहे। ते व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, मी ऋषी मोठे पाटील आणि तुम्ही पाहतात ॲग्री सरकार। तर मित्रांनो बघा, आपण रोहितच्या पेरणी यंत्राने जी आहे ते सोयाबीनची पेरणी करतो आणि दोन फणातलं जे अंतर ठेवलंय ते आपण 18 इंच ठेवलंय बरं का। पाठीमागं जी पास आहे ती आडवी पास आहे, त्यामुळे पाळीसारखी पडते, पेरणी एकदम चांगली होते। आता हे चाक लावले कशामुळे, तर बघा चाकामुळे एक समान चारी फणाची जी खोली ती होते, कुठं कमी जास्त काही चाक पडत नाही, म्हणजे कमी जास्त बी काय वगैरे होत नाही। हे झालं मित्रांनो दोन फणातलं अंतर। तुम्हाला मी कसं नियोजन करायचं ते सांगितलं। 18 इंच आपल्याला दोन फणातलं अंतर ठेवायचं। त्यानंतर बघा हे सोयाबीनचं जी बी आहे, आता हे आमचं औषध संपलं होतं तरी पण आम्ही ट्रायकोडर्मा आणि महाजैविकची बीज प्रक्रिया केली आणि खतामध्ये आपण सिंगल सुपर फॉस्फेट जे दाणेदार प्रकारचं असं खत दिसतंय हे वापरले। तर एकरी 2 बॅग खत टाकले। तर सोयाबीनला आता वाटी हा बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की कोणती किती नंबरची खाची वापरते। ही 24 नंबरची बघा सोयाबीनची खाची आहे आपली, त्यामुळे एकरी 24 किलो 25 किलो बियाणं जे आहे ते पडते। तर असं रुईचं पेरणी तर आपण पेरणीला वापरतो, तर एक समान पेरणी होते। आपलं छोटं ट्रॅक्टर आहे त्यामुळे रानसुद्धा तुडवत नाही आणि बियाच्या खाली टायर मोठं येत नाही। बघा तुम्हाला खासियत दाखवतो आपल्या नियोजन करताना। हे बघा हे मागचं टायर जे काय हे दोन फणाच्या आतमध्येच येतं, त्यामुळं काकडीसुद्धा दबत नाही। तर असं नियोजन आपण केलेलं आहे, तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नियोजन करा। त्यानंतर मित्रांनो, ह्या वर्षी दुष्काळासाठी किंवा कमी पाण्यासाठी काय नियोजन करायचं, तर बघा सोयाबीनचं वाण निवड करताना लवकर येणाऱ्या व्हरायटीची निवड करा, ज्या 90 दिवसाच्या आतमध्ये येतं। त्यामध्ये दप्तरी चेतक जे वाण आहे का ते फक्त 80 ते 85 दिवसामध्ये येतं। त्यानंतर दुसरा एक तुम्हाला पर्याय अजून चांगला आहे, तो आहे की मौस 725, ते सुद्धा आहे। असे बरेच इतर वाण आहेत, पण 90 दिवसाच्या आतमध्ये लवकर येणाऱ्या वाणाचीच निवड ह्या वर्षी करा। बघा त्यानंतर पेरणी पद्धतीमध्ये तुमच्या जमिनीचा जो उतार आहे त्याच्या आडव्या दिशेला आपण जर पेरणी केली तर बघा तुम्हाला मी व्हिडिओमध्ये आता बघा आमच्या जमिनीचा वर सगळा हा चढ आहे आणि हा सगळा आता मी जिथं उभा आहे हा सगळा उतार आहे। तर मग आम्ही उताराला जी आहे ती आडवी पेरणी केली। तुम्हाला आता इथे दिसेल ही उताराला आमची आडवी पेरणी केली। याच्यामुळे काय होणार आहे, उताराला आडवी पेरणी केल्यामुळे आपल्याला ओलावा टिकून राहतो। पावसाचे जर खंड पडले 2 ते 3 जरी खंड पडले तर आपल्याला त्याच्यामध्ये काय होईल, ओल जमिनीमध्ये उताराला पाणी थोपल्यामुळं कसं का व्हायना सोयाबीन आपलं तग धरल पुढच्या 8 दिवसापर्यंत 15 दिवसापर्यंत। त्यामुळे तो एक फायदा आहे। नसेल तुमच्याकडे जर दुसरी एक चांगली सोय काय, तर तुम्ही दुसरी एक चांगली काय सोय की तुम्ही BBF जे पेरणी यंत्र आहे त्याच्यामार्फत तुम्ही पेरणी करू शकता। त्याच्यामध्ये मग तुम्हाला BBFच्या 2 फळामुळे काय होईल की आपल्याला पाण्याचा जो प्रवाह आहे, समजा वरून जर पाणी आलं तर BBF मध्ये एक्स्ट्रा पाणी असं मधून निघून जाईल चरीमधून, आणि पाण्याचा जरी खंड पडला, पावसाचा जरी खंड पडला तरी सुद्धा ओलावा टिकून राहतो। त्यामुळे BBF पेरणी यंत्र सुद्धा एक चांगला पर्याय। हे 2 पद्धतीपैकी तुम्ही कुठलीही पेरणी करा। मग तुमच्याकडे सरळ पेरणी असेल तर आडवी पेरणी करा, नाहीतर BBF असेल तर तुम्ही कोणत्याही पद्धतीमध्ये पेरणी ही करू शकता। त्यानंतर आता खत व्यवस्थापन कसं करायचं बघा, दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये कमी पावसामध्ये तुम्ही सिंगल सुपर फॉस्फेट हे सर्वात चांगला पर्याय आढळून येतो खताच्या पेरणीसोबत। मग तुम्ही पेरणीसोबत एकरी 2 बॅग देऊ शकतात सिंगल सुपर फॉस्फेट, किंवा 3 बॅग देऊ शकता। त्याच्यामुळे काय होईल, सिंगल सुपर फॉस्फेटमुळे आपल्या पांढऱ्या मुळांची चांगली वाढ होते आणि मग जमिनीतून मुळांची वाढ जास्त असल्यामुळे अन्नद्रव्य, पाणी व्यवस्थापन, जमिनीतून पाणी शोषून चांगले घेतात मुळं। त्यामुळं सिंगल सुपर फॉस्फेट तुम्ही एकरी 2 ते 3 बॅगा वापरायला मात्र विसरू नका। मग तुम्हाला दुसरे पर्याय असतील तर तुम्ही 10-26-26 किंवा सगळ्यात चांगला पर्याय 12-32-16, जर DAP अवेलेबल असेल तर तुम्ही DAP टाकू शकतात एकरी 1 बॅग। हेच डोस तुम्ही खताला सोयाबीन पेरणीसोबत द्यायचे। नंतर काय द्यायचं नाही, नंतर वरून काय टाकायचं नाही, युरिया वगैरे जास्त वापरू नका सोयाबीनला। तर असं नियोजन मात्र करा। आणि बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो की सोयाबीन पेरणीनंतर तणनाशक वापरायचं का नाही, तर नक्कीच वापरा। बघा आता आम्ही तणनाशक वापरणार आहेत। पाठीमागं तुम्हाला मी दाखवतो, इथं असं जरा बघा, इथं जरा असं उगून आलेलं हे तण वगैरे पाळीन तर मेल आहे, पण काही जण आता काही वेळेस काय होतं तण चिटकून जातं परत जमिनीत ओलावा असल्यामुळे। मग अशा वेळेस काय करणार तर आम्ही करणार आहे, तुम्हाला करू वाटलं तर करा किंवा नका करू। तर त्याच्यामध्ये हा प्रयोग करणार की सुमीमॅक्स असेल किंवा तुमचं मग स्ट्रॉंग आर्म असेल, पेंडीमेथिलिन असेल, ह्याच्यासोबत 50 ml राऊंडअप किंवा पॅराकॉट मिक्स करायचं प्रतिपंपाला। तर मग असे जे उगून आलेले तण येतं किंवा असं जे तण दिसते कडेचं हे सुद्धा खाक होतं। तर स्ट्रॉंग आर्म, पेंडीमेथिलिन, सुमीमॅक्स हे तर शिफारसच आहेत। बाकी राऊंडअप असेल किंवा पॅराकॉट असेल हे तुमच्या रिस्कवर तुम्ही घ्यायचं आहे। बघा मी काही त्याच्याबद्दल जास्त काही बोलणार नाही। तर मित्रांनो तर हे झालं मित्रांनो, अशा प्रकारे जर तुम्ही सोयाबीनमध्ये व्यवस्थापन करताल तर खरंच आपल्याला सोयाबीनमध्ये चांगलं उत्पादन मिळणार आहे। कमी पाऊस जरी असला, दुष्काळाची परिस्थिती जरी असली तरी सुद्धा ह्या बचाव
आपल्याला काय आहे की अडचण येण्याच्या आधीच तुम्ही असे जर उपाय जर केले तर आपल्याला बऱ्यापैकी याच्यामधून आपण मार्ग काढू शकतो. तर तुम्ही सुद्धा ह्या वर्षी असं नियोजन करायला विसरू नका आणि तुमचं उत्पादन वाढवा. बऱ्याचशा व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकले तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकतात काही जरी अडचण आली तर. आणि तुम्हाला जर काही वैयक्तिक प्रश्न असतील तर तुम्ही मला खाली दिलेल्या नंबरवर सुद्धा संपर्क करू शकतात. बाकी आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करताल तर तुम्हाला माझे व्हिडिओ जे आहेत बघायला मिळतील. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय महाराष्ट्र.